झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी एकादशीला फक्त 2 दिवस उरलेत। विठ्ठलाच्या ओढीने वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने झपाझप पडतायत। नाशिकमध्ये सुद्धा अशीच एक वारी निघाली होती चिमुकल्या वारकऱ्यांची। ही वारी निघालीये नाशिकमध्ये। नाशिकच्या माई लेले भवन विकास कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत वारीचा हा अनोखा सोहळा पार पडला। पांडुरंगा श्रीहरी पंढरपूरची वारी म्हणजे काय ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात शाळेच्या पटांगणात ही दिंडी निघाली। रिंगण सोहळा पार पडल्यावर प्रति पंढरपूर मंदिरात विठ्ठल रखमाईची पूजा करण्यात आली। विशेष म्हणजे विठ्ठल रखमाईच्या वेशात विद्यार्थीच उभे होते। ज्याप्रमाणे पंढरपूरला 4 गावाहून प्रमुख वाऱ्या वाखरीचे रिंगण घालतात, तसं इथे सकाळपासून कार्यक्रम आयोजित केला होता। मुलांना याचा निश्चितच फायदा होणार आहे, कारण प्रत्यक्ष तिथे आम्ही जाऊन प्रत्येक गोष्ट त्यांना समजावू शकत नाही। ते इथे त्यांना प्रत्यक्ष समजायला मिळालेली, ऐकायला मिळालेली, बघायला मिळालेली। या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वारीच्या संस्कृतीशी ओळख व्हावी यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। याबद्दल विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारण्यात येणार आहेत। त्याच्यावर काही वर्गांमध्ये त्याच्यावर बातमी संभाषण होईल, काही वर्गांमध्ये उतारे होतील, काही वर्गांमध्ये त्याच्यावर चित्रवाचन घेतलं जाईल। अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यातून आम्ही मुलांना भाषा दिली जाईल। आणि आता आम्ही याची सीडी तयार केलेली आहे। पुढच्या वर्षी जेव्हा आषाढी एकादशी येईल तेव्हा त्याच्या आधी आम्ही मुलांना सीडी दाखवू। या वारी सोहळ्यात झेंडे, पताका, टाळ मृदुंग घेऊन छोटे वारकरी सहभागी झाले होते। बोलता येत नसलं तरी विठ्ठल भक्तीत रमलेले हे चिमुरडे पाहणं हा सुखाचा सोहळा होता। कदाचित एखाद्याला चिमुकला विठ्ठल या वारीतच भेटला असावा। झी 24 तास साठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।